आजचा आपला जो विषय आहे तो हिंदू आणि वैदिक धर्माचा उदय आणि ऋग्वेद या ग्रंथातील अंधश्रद्धा धोतांड हे दोन्ही हिंदू धर्म आणि वैदिक धर्म पूर्णतः वेगवेगळे परस्पर विरोधी धर्म आहेत, पण दोन्हीचे निर्माते मात्र मनुवादी आहेत. मनुवाद्यांनी भारताने 4 वर्णात 9व्या शतकात विभाजन केलेले आहे. त्यापैकी ब्राह्मणासाठी वेद हे राखीव धर्मग्रंथ ठरवलेले आहेत. त्याला वैदिक धर्म हे नाव ठेवलेले आहे. क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्री या सर्व शूद्रवर्गाकरता पुराणोक्त साहित्य निर्माण करून सनातन हिंदू धर्म स्थापन केलेला आहे. वेदोक्त धर्मग्रंथामध्ये मूर्तिपूजा नसून त्यांच्या इंद्र, वरुण, अग्नी, सोम वगैरे 33 देवतांची मंदिरे नाहीत. मूर्तिपूजा नाही, पण त्याचे शक्तिशाली देव म्हणून अफाट स्तुती केलेली आहे. त्याबरोबर शूद्र हिंदू समाजाकरता हलक्या चारित्र्याच्या राम, कृष्ण, शिव या देवतांची योजना पुराणोक्त पद्धतीने केलेली आहे. वेदामध्ये रुद्र, शिव वगैरे हिंदू देवतांची निंदा केलेली आहे. हिंदूच्या धर्मात शिव, विष्णू, राम, कृष्ण, हनुमान, दुर्गा, कालिका वगैरे देवतांची मूर्तीसह लाखो मंदिरे आहेत. हिंदू नसलेले ब्राह्मण हे पुजारी आहेत. ते पुराणोक्त मंत्र म्हणून तथाकथित पूजा अर्चा करतात. कारण वेदोक्त मंत्रामध्ये रुद्र वगैरे देवतांची निर्भत्सना करून त्यांचा नाश करा असा आदेश आहे. काही अज्ञानी हिंदू राज्यकर्ते शिवाची, रामाची पूजा करताना वेदोक्त मंत्राचा उच्चार करण्याचा आग्रह धरतात. म्हणजे आमच्या देवांना शिवाय देणारे वेदोक्त मंत्र म्हणण्याचा आग्रह धरतात. अर्थात हे प्रचंड अज्ञानापोटी आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पुढे जाऊन अभ्यास केल्यास वेदोक्त मंत्रामध्ये अज्ञानापोटी भव्य दिव्य असे काहीही नव्हते, काही नाही. ते केवळ पुत्र, धनसंपत्तीचे साठीचे अग्नी, इंद्र, चंद्र वगैरे कल्पित देवताकडचे याचना मंत्र आहेत. मी ऋग्वेदाच्या सर्व ऋचांचे 10 वेळा वाचन केलेले आहे. त्याचे भाषांतर वाचले आहे. त्यामध्ये काही विज्ञान नाही. केवळ इंद्र, अग्नी, सोम, वरुण, मरुत वगैरे कल्पित देवतांचे स्तवन केलेले आहे. त्यांना दही मिश्रित असे सोमरसांचे पालन करण्यासाठी विनवणी केलेली आहे. धनधान्याची, संपत्तीची याचना केलेली आहे. पुत्रपौत्रांची याचना केलेली आहे. RSSचे मनुवादी प्रमुख, भागवत वगैरे लोक वेदामुळे भारत जगात सर्वश्रेष्ठ आहे असे संपूर्ण खोटे विधान करतात. कारण मनुवादी 100% खोटे बोलतात. संपूर्ण खोटा इतिहास सांगून आपले श्रेष्ठत्व टिकवत आलेले आहेत. वेद हे अत्यंत सामान्य बुद्धीचे साहित्य आहे. अंधश्रद्धा, कालबाह्य असे साहित्य आहे.